राज्यातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा वृत्त विभाग असलेला आकाशवाणीचा पुणे प्रादेशिक वृत्त विभाग तडकाफडकी बंद करण्याचा फतवा माहिती प्रसारण मंडळाने काढल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले। आजही अनेकांचा दिवस उजाडतो तो आकाशवाणीच्या चिरपरिचित संगीताने। पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून सकाळी 7:05 प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्यांची वेळ साधून अनेक जण आपापली घड्याळे लावतात आणि विविध भारतीवर तासाला दिल्या जाणाऱ्या बातमीपत्रांची वेळही श्रोत्यांच्या घड्याळ तपासून पाहण्याचा सिलसिला सुरूच राहतो। पुणेकरांच्या लाडक्या आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभागाचं आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आकाशवाणी केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आलंय। हा मराठी भाषेवरचा घाला असून केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीने जर निर्णय घेत असेल आणि ज्या बातम्या पूर्वीपासून चालत आहे त्या बंद करत असेल तर यापेक्षा आक्रमक आंदोलन मनसे करेल असं मत शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी व्यक्त केलंय। सर, हा फक्त रोजगाराचा प्रश्न नाही, हा मराठी भाषेवरचा घाला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणजे केंद्र सरकार अशा पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने जर निर्णय घेणार असेल आणि आमच्या जन्माच्या अगोदरपासून ज्या बातम्या पूर्वपार चालत आलेल्या आहेत त्या बातम्या जर तुम्ही बंद करणार असाल आणि फक्त मराठीवरती अशा पद्धतीने आक्रमण करणार असाल, पुणे शहराला वेठीस धरण्याची सगळी धोरणं जर तुम्ही राबवणार असाल तर त्या केंद्र सरकारच्या विरोधात ह्याच्यापेक्षाही जास्त आक्रमकपणे आम्ही आंदोलनं करणारच आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही मराठी भाषेच्या बातम्या जर बंद करणार असाल तर तुम्हाला यापुढे याच्यापेक्षा जास्त आक्रमक आणि उग्र आंदोलनं दिसणारच आहे। गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सर्वात जास्त 7:10 प्रादेशिक बातम्या ऐकल्या जातात, ते बंद करता कामा नये असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केंद्रीय नभोवाणी मंत्री व्यंकय्या नायडू यांना केलंय। कित्येक वर्ष आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरती सकाळी प्रादेशिक वृत्त दिलं जातं आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ठळक बातम्या या 7:10 बातमीपत्रामध्ये दिल्या जातात। मी माहिती घेतली तर जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त श्रोते या बातम्या ऐकत असतात। मी देखील माझ्या घरामध्ये टेलिव्हिजन जरी असलं तरी सकाळी 7:10 बातम्या मी आवर्जून ऐकतो, कारण त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रतिबिंब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे वार्तापत्र अतिशय लोकप्रिय झालेलं वार्तापत्र आहे। प्रादेशिक वृत्त हे ते लोकांना ऐकण्यामध्ये आनंद वाटतो। आपल्या घरातल्या आपल्या दारातल्या बातम्या त्यांना ऐकायला मिळतात। केंद्र सरकारच्या नभोवाणी खात्याने का हा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय घेत असताना लोकांची मतं मात्र त्यांनी आजमावून घेतली नाहीत। महाराष्ट्रातील जनता याला निश्चितच विरोध करेल। आज अनेक ठिकाणी TV पोहोचलेले नाहीत, महाराष्ट्राच्या देखील अनेक खेडेगावांमध्ये TV पोहोचली नाहीत, परंतु आकाशवाणी मात्र तिथे पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी मराठीतली ही बातमीपत्र ही चालू राहिली पाहिजेत। त्याच्यासाठी आजच मी केंद्रीय नभोवाणी मंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले। सुप्रियाताई सुळेंशी मी या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांनी देखील व्यंकय्या नायडूंची भेट घेऊन त्यांना ही बातमीपत्र रद्द करू नयेत, बंद करू नयेत अशा प्रकारची विनंती करणार आहे। यावेळी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित असून सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली आहे।